हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सकाळी आज लवकर उठले, घरचं सगळं आवरून आज लवकरच मी दुकानात आले. दुकानातलं पण थोडंसं आवरलं. नंतर मग मनात म्हटलं जरा थोडी दुकानाची पण स्वच्छता करायला पाहिजे, कारण आता आमची यात्रा येत आहे ना जवळ. मग आपलं दुकान पण स्वच्छ पाहिजे ना यात्रेला. म्हणून मग किराणा दुकान म्हटल्यानंतर जरा थोडासा पसारा असणारच ना. मग थोडं थोडं करून म्हणलं दुकान आज आवरून घ्यावं. म्हणजे आजच्या दिवसात एवढं होणार नव्हतं बरं का, सगळं दुकान माझ्याकडून आवरणं. कारण मध्येच कस्टमर पण येत होतं ना, कस्टमर पण द्यावं लागायचं मध्येच. मग सगळे बॉक्स ते मी खाली काढून घेतले. भरण्या ते सगळं पूर्ण खाली काढून घेतलं. भरण्या वगैरे काढल्यानंतर मग जे छोट्या मोठ्या काही वस्तू आहेत ते काढल्या. जे रिकामे आहेत ते साईडला काढून टाकलं. रिकामं म्हणजे जे न लागणाऱ्या वस्तू पण मी डायरेक्ट कचऱ्यात टाकून दिल्या. त्याच्यानंतर मग जे आपल्या जुन्या आठवणी म्हणजे जे आपण जे लहानपणी 5वी 6वीला असताना जे पेन असायचे ना, आता आहेत की नाही माहिती. कदाचित आता शक्यतो नाही वापरत येत तर का मुलं. पण जे आपण शाई पेन वापरायचो ते 5 रुपयाला 10 रुपयाला भेटत होते, त्याचे ते निप वगैरे मला आज सापडले. कारण आत्तापर्यंत कोणी मागितलेच नाही, त्याच्यामुळे मी ते निप वगैरे पाहिलेच नाही दुकानात आहेत म्हणून. मग ते पाहिलं, ते काढलं. पण जुन्या आठवणी मस्त वाटलं ते पाहिल्यानंतर. पण हे जे व्हिडिओमध्ये जे हात चालतात तसे जर आपल्या रिअलमध्ये जर चालले असते तर किती भारी झालं असतं ना. काम पण किती फास्टमध्ये आवरलं असतं. त्यात मग आलं मध्येच कस्टमर, मग द्या. तर आपलं दुकान म्हणल्यानंतर कस्टमर येणारच, मग काय. आणि कस्टमर देत असताना शिवांश आला होता, पण तो पारूसच होता. मग नंतर स्वामींची गाणी लावली. म्हणलं आता स्वामींची गाणी ऐकावी सकाळी सकाळी. स्वामींची गाणी ऐकल्यानंतर कसं जरा मन प्रसन्न होतं नाही का, सकाळी सकाळी गाणी ऐकल्यानंतर. आणि स्वामींची गाणी ऐकल्यानंतर दिवस पण आपला म्हणजे माझा तर चांगलाच जातो स्वामींचे गाणी ऐकल्यानंतर. आणि स्वामींची माझ्यावरती खूपच म्हणजे माझं स्वामींवर खूप जास्त असा विश्वास आहे. त्याच्यामुळं मला स्वामींची गाणी आवडतात. आणि गाणी ऐकत ऐकत मग मी लागले माझ्या कामाला. काम पण असं फास्टमध्ये करत होते की नाही, तुम्ही बघताच आहे किती फास्टमध्ये मी काम करते. मग काय, चढले वर म्हणजे खुर्चीवर बरं का. खुर्चीवर चढले आणि घेतला हातात झाडू. मग काय, केली स्वच्छता मोहीम चालू. त्यात धूळ खूप होती. आणि काय होते, आता मध्येच पाऊस पडतोय, मध्येच ऊन पडते. 8 दिवसात पाऊस की 8 दिवस ऊन. मग ह्याच्यात थोडीशी धूळ होतीच. 8 दिवस झाले की मग ते धूळ झटकावीच लागते. मग ते धूळ झटकत त्यात आली माझी मुलगी म्हणाली, काय हा पसारा काढून ठेवला आहेस गं तू. नाही, पसारा काढून ठेवला नाही, एवढा काय पसारा केला आहेस तू. मग तो पसारा म्हटलं आता थोडंफार आवरू. म्हटलं पसारा नको आवरू लागू, कारण मला माहिती आहे माझा पसारा पाहून अजून ती पसारा करून ठेवल. आणि ही दोरी मध्ये करत होती. आणि त्यात नंतर मग माझ्या डोळ्यात गेलं. डोळ्यातलं काढून नंतर मग परत उतरले खाली. आणि जे स्वच्छ केलेलं होतं, मग तो मी पसारा जो काढून ठेवला होता, म्हणजे जो स्वच्छ केलेला होता, तो पसारा परत लावण्याचं काम चालू होतं. जे आहे ते बॉक्स लावले. परत नाही आवडलं की मग ठेव खालचं वरचं खाली. मग आता ते काय कंगवे लावायला गेले तर ते सगळे कंगवे अस्तव्यस्त झाले. परत ते खाली कंगवेत पडले. म्हणलं आता जाऊ द्या, कंगवे आता नंतर लावते व्यवस्थित, आधी हा पसारा लावून घ्यावा. मग काय, हा बॉक्समधलं जे सामान होतं म्हणजे मटेरियल जे होतं ते लावून घेतलं. आणि बॉक्स हा रिकामा जरा ठेवला साईडला. मग ते साईडला ठेवल्यानंतर मग जे छोट्या मोठ्या वस्तू आहेत त्या वस्तू परत जागच्या जागेवर ठेवल्या लावून. कारण काही वेळेस काय होतं, ज्या मी वस्तू ठेवते त्या वस्तूच मला कधी कधी सापडत नाहीत.
म्हणून मग मी आठवणीने आता ह्या वस्तू इथं ठेवल्या समोरच, कारण जेणेकरून मला ते वस्तू लगेच कस्टमरने मागितलं की मला त्या सापडल्या पाहिजेत. मग अशा करून मी ते जवळच ठेवल्यात. मग जे राहिलेल्या होत्या माझ्या जे बॉक्स वगैरे काय जे भरण्या वगैरे पुसायच्या राहिल्या होत्या, मी ते एका कापडाने त्या पुसून परत आहे त्या ठिकाणी लावून ठेवल्या. आणि नंतर जे माझ्याकडून जो पसारा अजून वाढला होता, म्हणजे जे काम वाढलं होतं ते मी ते कंगवे परत त्याच्यात भरले आणि लावून ठेवले. आणि मग माझं हे असा हा कोपरा आवरलेला होता. आजच्या पुरतं एवढंच बरं का. भेटू उद्या. बाय. तोपर्यंत